इकडे भजन संध्येसाठी जमलेलो आहोत आणि भजनाचा जो कार्यक्रम असतो तो फक्त एकानं गायचं आणि दुसऱ्यानं ऐकायचं असा नसतो, तर तो इंटरॅक्टिव्ह असतो. त्याच्यामध्ये गिव्ह अँड टेक असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल आणि नाव घेता येईल देवाचं, त्यावेळेस सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये भजन करायचं आहे. कोणालाही न लाजता टाळी वाजवायची आहे आणि कुणालाही न लाजता गायचं आहे. आपल्याला आपल्या वर्क प्लेसेसमध्ये किंवा घरी असं गाता येतं का? कधी पण मनात आलं की नाही येत गाता. पण आज मात्र आपल्यासाठी इकडे पेटी आहे, तबला आहे आणि निषाद सारखा उत्तम गायक इकडे आपल्यासोबत आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या सोबत आपल्याला आज संधी आहे. त्यामुळे कुणाचीही भिडभाड ठेवू नका, कुणालाही घाबरू नका. किंवा देवाच्या समोर गाणं म्हटल्यानं मी थोडासा जरा जास्त ट्रॅडिशनलच वाटेल का वगैरे याचं काही टेन्शन घेऊ नका. आपण सगळे प्रोफेशनल असलो तरी देवाच्या समोर मात्र आपण देवाचे भक्तच झालेलं चांगलं असतं, श्रेयस्कर असतं. त्यामुळे न लाजता सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये भजन करा आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. गजानन महाराज की जय. गजानन महाराजांचा गजर म्हणून, कारण आज ऋषी पंचमी आहे आणि गजानन महाराज निर्वाण दिन आज असतो. हे त्याचंच जय जय राम कृष्ण जय जय राम